कोणाचं सांग ना पटकन हा ए सांग ना हा हा ए प्लीज सांग ना हा ए त्याला कोणाचं पटकन सांग हे सांग म्हणल्याव ए सांग ना प्लीज हा त्याचं कोणाचं सांग पटकन त्याचं कोणाचं काय झालं काय झालं दे थोडं दे मातेरा प्रतारा
अरे वा हेच खरं वेळ आहे. आपण आपले पण विसरावं, मी तुम्हाची बोलवण करावी आणि एक भगवंतमय व्हावं, हे खरं वेळ आहे. पण तुम्हाला या सोंगाचा वेळ लागल्यामुळं तुम्ही अजून कसं थांबलाय. पण या बाह्य सोंगाचा वेळ नव्हता असं अंतरांगानं वेळ भाव त्या डोळ्यांनी ठरलं. डोळ्यांनी वेळ व्हायच्या कधी नुसती कृष्णाची वाचली ऐकली तरी डोळ्यांनी विधेयक व्हायच्या, कृष्ण व्हायच्या, तशाच निघायच्या. कन्हैया तेरे बंसी के नारे दीवानी इतकं वेळ लागावं की देव भावयाची तेथे देवची होऊनी ठेव, देवची होऊनी ठेव अशी आपली अवस्था व्हावी. पण आपली अवस्था कशी होते? देव भावयाची गेलो, नवा छप्पन जोड घरी येऊन आलो, ही आपली अवस्था. आणि अवस्था ह्या अवस्थाच हव्यात, अवस्था हव्यात. त्यावेळेला आपण म्हणू आता कैसे नाही आणि तूपणाचा भार सद्गुरुनाथपदी झाले स्थिर मारी गुडी घरची वेळी नवे घरबाडी बाईनी झाले वेळी बाईनी झाले वेळी. या ठिकाणी दत्ताभाऊ रोडगे यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत रवळगावकर. त्यानंतर दीपक भाऊ रोडगे सरपंच संजय दादा मित्र मंडळ रवळगाव यांच्याकडून येड्याबाईला 300 रुपये आलेले आहेत.
त्यानंतर दत्ता भाऊ कबाडी यांच्याकडून येड्या बाईला 500 रुपये आलेले, धन्यवाद। आता जो महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे तुम्हाला माहितच आहे आणि आपल्याला शासनाचे काही नियम पाळायचे आहेत, त्या न्यायाप्रमाणे आता महाराजांचे बारडू होणार आहे। उद्या रात्र ठीक 9 ते 11 महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार जे आपल्या शेरूमध्ये प्रथमच येत आहेत, पांडुरंग महाराज गिरी नाशिककर, खूप विद्वान महात्मे आहेत, त्यांचं उद्या रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये उद्या कीर्तन होणार आहे। आजी चाचा ते जॅकेट कोण आहे? मी सांगते तुम्हाला, तुम्ही सांगा सर्वांना, कृष्ण गोकुळात आला तोवा तोवा। मी सांगते तुम्हाला, तुम्ही सांगा सर्वांना, कृष्ण गोकुळात आला तोवा तोवा।
खाली बसा. हे महिला मंडळ तुमचा कार्यक्रम आहे का नाही? बसलेच महाराजांचा कार्यक्रम. बसा सगळे खाली. काय बोलायला फटाफट फेब्रुवारीच्या वेळेस थोडं काही पंचायत सोडायचं नाही. लग्नाच्या टाइमसाठी नाच पावली जात असेल रे गाडी बाहेर पडायची आधी बसला काय फुकून गाडी आली सुद्धा आम्हाला गाडी चालू करायची. मामी इकडे या मामी. हो मामी चला मामी चला तुम्ही वरच्या गावी चला जागाची हवा तुम्ही बघायला किरण कटारे मंडप डेकोरेशन यांच्याकडून 200 रुपये नवरदेवाला आहे राहू काय. दिनेश कटारे यांच्याकडून 200 रुपये वधू वारासाठी आहे आलेला आहे. धन्यवाद. पुढे घर मागे दार सर्व पुढे घर मागे दार 5 खानाची खोली आज बसून मामी तुम्ही खाऊ नका पोळी. सज्जन हो हे भारूड म्हणजे काय दादा कोंडकेचा अमिताभ बच्चनचं हेमा मालिनीचं नाही आणि माझ्या बापाचं तर मुळीच नाही. नाहीतर माझ्या काही हिरोला वाटतं पोरग मगाची साडी नेसताना काय चिकणी सुद्धा होता. आम्हाला हौसाने का इतक्या लांब नाही तुमच्या पुढे लुगडी निसून नाचायची. पण या ठिकाणी कीर्तन झाल्यावर आम्ही भजन म्हणून बसलो असतो जागर करत बसलो असतो तिथं कुत्र सुद्धा काही थांबलं नसतं. एवढा नखरा केला म्हणून कशावर एवढा इकरा गोळा झाला तर नुसता नखरा बघून वेड होऊ नका. ऊस डोंगा प्रसन्न हे डोंगा काय भुलाची वरल्या डोंगा मी फुगाड वेळ करता करू नका. हे नाथांचं भारूड आहे. भारूड म्हणजे काय? भारूड म्हणजे काय? भारूड म्हणजे भगवरूढींचं दर्शन. मी आतापर्यंत तुम्हाला अनेक पात्र करून दाखवली अनेक सोंग आणून दाखवली. ही केवळ तुम्हाला मी मुलीची इंजेक्शन दिली. तुम्हाला एवढ्या गारठ्यात मूल चांगली चढली हे बघून मी आता ऑपरेशनला उभा आहे. आता कोणी हल्ला तर टाका चुकून टाका चुकला तर टाक्यात पू होईल. टाक्यात पू झाला की ऑपरेशन फेल. ऑपरेशन फेल की तुम्ही सुद्धा फेल. तर सक्सेस ऑपरेशन होईल तर कोणी जागा सोडायची नाही. हे नाथांचं भारूड आहे. नाथ महाराजांचा भारूड लेण्याचा एवढा जाटास होता एवढा उद्देश होता की जेणेकरून आजकालचा हा समाज लोकरंजनाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थिक क्षेत्राकडे कसा खेचला जाईल. परमार्थिक आवड त्याला कशी निर्माण होईल. योग्य दिशा त्याला कशी मिळेल आणि तो माणूस म्हणून कसा जागा होईल याच्याकरता नाथांनी रोग बघून भारूड रूपी औषध तयार केले. पण आम्ही औषध न घेता बाटलीच बघून खुश होतोय. वरचं लेवल बघून आकर्षित होतोय. आज औषध कसं आम्हाला चव कळाले नाही. पण हे झटका मारणारं औषध आहे. समजा तुम्हाला खोकला येतोय मग तुम्ही मेडिकल मधून औषध आणून घरात ठेवून दिलं. गाच्या लोकांनी पण सांगितलं तुझ्या खोकल्याचं पातळ औषध आणलेलं आहे. टेबलवर बाटली ठेवली 5 वाजेपर्यंत बाटलीकडे बघत बस 5:30 पर्यंत खोकला थांबेल. असं कधी होईल का? औषध घेतल्याशिवाय खोकला थांबणार नाही. त्याच पद्धतीनं या भारूडाचा अर्थ तुम्ही लक्षात न घेता न आणता नुसती सोंग बघून करून निघून गेला तुमची अवस्था तशीच होईल. एखाद्या गाढवाला जर पत्रावळीवर मसाले भात वांग्याची भाजी जिलेबी बुंदी लाडू सगळं वाढलं आणि पत्रावळी गाढवा पुढे मांडली. गाढव काय करतं? वरचं सगळं साडतं आणि अगोदर पत्रावळी खातं. ते गाढव खातं. पण आपण माणसं आहोत. मग आपण येते नेमकं काय खायचं आणि काय घ्यायचंय हे तुमचं तुम्ही ठरवायचंय. चला 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 श्याम सेरे यांच्याकडून 101 रुपये. राजेश शेळके सारंगी गल्ली यांच्याकडून 101 रुपये. अजय दादा दळवे यांच्याकडून 201 रुपये आलेले आहेत नवरदेवाला.
नीट पाठ करुणी थाट नीट पाठ करुणी थाट मामी नका दाऊ तोरा वरच्या गावी जाता मामी ढोंगण घेते वारा मुर्दा उसर मध्ये बुवाचा हलकट दिसतो काय पण बोलतोय पण लक्षात ठेवा ताई आई नो आपुली आबळे नाही मी बोलत सकाळचा पावन गाथ्यात लिहिलं त्याच्या तोंडाने बडबडतोय माझ्या बापाच्या गाथ्यातलं पोत्यातलं ठिक्यातलं वाचक्यातलं काय नाही एकनाथ महाराज सांगतात सज्जन हो परमेश्वराने तुम्हा मला एवढा अरोधिक प्रकारचा नरदेह दिलाय जे न मिळणारं मॉडेल तुमच्या आमच्या स्वाधीन केले या मॉडेलचं काहीतरी सार्थक करा हे न मिळणारं मॉडेल आहे शेवटचं प्रोडक्शन आहे बोर्डाची परीक्षा आहे व्यवस्थित पेपर दे नापास झाला तर तुला त्याच वर्गात राहावं लागेल वेड्या नवे ही तुझी फायनल टीम आहे नीट खेळ पण कधी सामने भरतील सांगता येत नाही शेवटची पाळी एक मनुष्य जन्म तेरा मध्ये कोटी फेरे घेऊन हा नरदेह हा शेवटच्या फेऱ्यातला नरदेह जन्म आहे याचा योग्य वेळ सार्थक करून घे याचं हित करून घे याचं हित करून अनेक संतांनी पोट तिने सांगितलं नरदेह दुर्लभ जाणारे शतवर्षाची घडणारे त्यामध्ये आहे दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा अनेक संतांनी अनेक प्रमाण देऊन सांगितले किती दुर्मिळ आहे किती दुर्लभ आहे मग देखील पुरुषोत्तम पाटलांनी ते सांगितलं अरे किती दुर्लभ आहे किती भाग्यानं आपल्याला मिळाले ना ह्याचं काहीतरी हित करा ह्याचं काहीतरी हित करा पण या ह्याचा आपण काय हित करतोय डेरे 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 एक नंबरचं हित दोन नंबर नाही 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 दोन नंबरचं हित तीन नंबर डिंग डांग डिंग बघा काय आजकालचा कार्ट एखादा साडा असा बसू द्या त्यानं जर असलं पुढे भावगीत ऐकलं ती छेटी तिथंच असं काय करतो डिस्को ह्या डिस्कोच्या जगाचा डिस्को झाला आणि महाराष्ट्राचं वाटोळ झालं लाज वाटते सांगायला चांगल्या चांगल्या घरात असणारी जवान मुलं हिजड्यासाठी डॉल्बी मध्ये डीजी मध्ये नाचू लागली जिथं नाचूच नाही तिथं ही निर्लज्ज होऊन नाचायला लागली जिथं नाचायला हवं तिथं मात्र लाजू लागली नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी कीर्तनामध्ये आजकालचा तरुण वर्ग आळंदी पंढरपूर सोडलं तर कुठं बघायला मिळत नाहीत असली फोंड बसणारा जायला मोटरी कुठवर रिवाइंड करून इकडे वापरणार आणि नव्या हाऊसमध्ये येऊ देणार जरा इकडं पण गेले दिवस जाऊ द्या बंधूनो आतापर्यंत काय तुमच्या आमच्यातून चुका झाल्या असतील आतापर्यंत काय तुमच्या आमच्यातून चांगलं वाईट घडलं असेल त्याचा विचार आता करू नका एक 10 मिनिटं थांबा ताई लोकांनो 10 मिनिटं माझ्या उपकार होतील मी 500 किलोमीटर आलेलो तंतन करून सकाळी 8ला निघालोय अजून जेवलो नाही तुम्ही चाला तुमची घरी चालले निघून आपले बोरक घेऊन आम्हालाच लाज नाही ती आता काय त्या जयराम बाबाने सांगितलं म्हणून यावं लागलं तो 10 मिनिटं थांबावं नाही परत तुम्हाला विनंती करणार ना तुमच्या पाया पडतो 10 मिनिटं थांबा कोणी उठू नका गेलेले देव जाऊ द्या राहिलेलं आयुष्य आपल्या भगवंता करता आपण कशा करता आलो याचा विचार कर म्हणून सादास महाराज सांगतात सावधान होई सावधान सावधान होई सावधान होई सावधान होई सावधान होई सावधान होई सावधान 10 वर्ष बालपण 20 वर्षात जाईल हे तारुण्य भरला अभिमान तयाशी न कळे काही साधन बालपण अल्लडपण मध्ये खेळता नकळत निघून जातं मग 20 वर्षाचं नवं चैतन्य देहात निर्माण होतं नवरक्त सासा करतं काय करू काय ना काय करू करतो बेड्या अरे योग्य वयामध्ये योग्य वळाने देहाला द्या नाही तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे दिवसेंदिवस वय वाढतं आयुष्य कमी होतं
वय झाले 25 वर्षातून 25 वर्ष मिळतो. आपल्या वडिलांना म्हणतो दादा माझ्या बराबरांच्या पोरांची लग्न झाली, त्यांना 4-4 पिल्लं झाली, माझं लग्न कधी करणार? या महिन्यात लगीन केलं तर ठीक नाही तर मी काहीतरी करून घेईन. बापाला वाटतं इकुलते कार्ट काय करतंय, लपड करतंय का, आंतरजातीय विवाह करतंय का, आत्महत्या करते का, कोणाची पळवून येते. हे भीती भीतीने बापानं मुलाचं लग्न उरकलं. शुभमंगल लग्न झालं, शिंगाड बिंगाड वाजलं, 16 दिवस लोटले गेले. सत्यनारायणाची पूजा मांडली, 16व्याचा कार्यक्रम थाटात चाललाय. पिली लिली 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 16वा झाला, सत्यनारायण झाला, देवदेव उरकला आणि काही कालांतराने वार्षिक पाळणा बी सुरू झाला. रामभाऊ किती 12 काय कालांतर डझन पिल्ल झाली. शंभरात माशी गुंडाळा का त्या प्रपंचात गुरफडून गेला. आई आठवणा, बाप आठवणा, देव आठवणा, धर्म आठवेना. आता काय आठवतं, काय आठवतं ना? बाबा एका अभंगातून सांगतात, लग्नानंतर बाईलेचा झाला दास, नकरी आस मातेची 9 महिने ओझे वागवून, तिचा उतरीच सीन माकड जैसे गारुड्याचे, तैसा बाईले पुढे नाचे, पिता सांगता हित गोष्टी, दुःख वाटे तया पोटी, आईचा बाईलेने गोविला, एका जनार्दनी वाया गेला. त्या आई बापाला आपण अक्षरशः लाथाडतो, वृद्धाश्रम दाखवतो आणि बायकोच्या पुढं जय देव जय देव जय माझे बायको, जय माझे बायको, तुम्ही सांगायचे आम्ही सांगायचो, जय देव जय आई राजा उधे उधे तुझं मी ऐकू. साडी धू म्हणलं तरी तयारी नाही, धुवून का मार खातो का? घरमंत्र्याचं ऐकावंच लागतं, कारण प्रत्येक पुरुष लग्नानंतर आपल्या बायकोचा गडी असतो. बायकोनुसार ऑर्डर सोडायची. हो कुठे गेलतात का बे? घरात रोके नाही, छान आहे, गॅस संपला का, डोळे गेले का, सगळं मीच बघावं लागतं की काय? अगं आणतो ना आपण कोण आहे? गडी का बाय? शंका आहे का तुम्हाला? हवा पण गडीच आहे ना. आपल्या घरी आपण माणूस कामाला ठेवतो, तो आपला कोण असतो? गडी गडी असतो. यांच्या आई बापाने तुम्हाला हुंडा म्हणून पैसा मोजलाय, म्हणजे आपण ह्यांचं कोण? गडी जो हुंडा घेतो तो बायकोचं आयुष्यभर गडी गुलाम म्हणून जगत असतो. जो हुंडाच घेत नाही तोच फक्त बायकोचा नवरा होऊ शकतो. कोण गडी कोण नवरा आहे तुमचं तुम्ही बघून घ्या. मग या गाड्यांचा प्रपंच असा होतो. अरे संसार संसार जसं कपशाच घर बसती जाग्यावर कप करतंय संसार संसार एक बशीचं घर आहे. बशा म्हणजे बायका घरात निवाण टिकून. ज्वारी नाहीये, पिंटला कपडे नाही, पिंटला पुस्तक नाहीये, जाते बाजारात येते, घरी जाते, तिथं येतं इथं. बशा घरात निवाण टिकून, कप सारखं उलट दांडक्याला अडकून, शेकंड फस्तड वर टाइम हाय का टेकायला जागा नॉनस्टॉप. जरी दांडकं फुटलं तरी हिरव्या मिरच्याचा ठेसा भरून ठेवाय मोकळा होतोच. आणि या प्रपंचामध्ये आपण अडकून गेलो, आपण आपल्या आई बापाला विसरून जातो, आई वडिलांना विसरून जातो, प्रपंचा व्याप वाढतो, वय वाढतच असतं, आयुष्य मात्र कमी होत असतं. आणि वय झाले 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, नेत्राची भूल पडली, मग तयाला चालताना काही नसे जवळी. 40 वर्ष झाली, डोळ्याला चष्मा लागला. बाबा काय दिसतं की नाही आता? कोण आहे दिसतं का? आता पोरांनो कशाचं दिसायचं राहिले, आता उग धुंदाक दिसत. राखेल चांगला तरणा बांड होता, जवान होता, तगडा होता, डोळं चांगलं, तो डोळ्याने कधी चांगलं पाहिलंच नाही. या डोळ्याने कधी गीता ज्ञानेश्वरी उघडून वाचली नाहीस, घाणेरडी माशेकर रात्र डोळ्या पूर्ण काढली नाही, टीव्हीचा चॅनल मोकळा ठेवला नाही, माझ्या सख्या आई बहिणीकडे कधी डोळ्याने नीट पाहिलं नाही, आणि आता उग धुंदाक 40 वर्ष अशी निघून गेली आणि वय झाले 50ची काय सांगू फजिती, काळे केस पांढरे होती, तोंडात दंतपंगती हलू लागती, तयाला म्हातारपण म्हणती. काळे केस पांढरी झाली, तोंडाचं बोळकं झालं. काय बाबा कसं काय पोटा पाण्याचं काय चावतं की नाही आता? काय म्हणला चावतं का? आता पोरांनो चेष्टा करता का? आमचं कशाचं चावायचं राहिले, आता उग पोटाच्या आगीला तसाच गोल मारून तसाच गिळतो, तसाच गिळा तसाच मर. लाज वाटते का? तसाच गिळतो. देवाने काय तुला तसाच गळा निर्माण केलाय का? देवे दिला देह भजना घुमटा, तो याच देही घडे देवाचे भजन. अरे 50 वर्ष 50-60 वर्षाची फुकट घालवलीस आणि वय झाले 70. काय सांगू या बसल्याला उठवना, उठले तर त्याचे पुढे 70 वर्षामध्ये अशा
अवस्था निर्माण झाली की जाग्याला फाउंडेशन पॅक एकदा बसला की उठत नाही 70 वर्ष निघून गेली आणि वय झाले 80 4-20 मिळून 80 अशी झाली दशा दिवसी नवा पुढे दिला पूज्य वय झाले 90 वर्ष झाली बालकणीच देखील मिळायची वेळ तरी मुखातून भगवत चिंतन नाही वय झाले 90 आता म्हणतो राईना मला कशाची सुत अरे वेड्या माझा मनसी परिवेड्या कोण आहे तुझा या गावचा नगराध्यक्ष माझा नगरसेवक माझा बायको माझी मुलं माझी 118 माझी टाटा सुमो माझी टाटा शेरा माझी टाटा इंडिका माझी हिरो होंडा सुद्धा वेड्या माझा मनसी परिवेड्या कोण आहे तुझा राजहंस उडून गेला पिंजरा रिकामा राहिला मग ही जनता जनार्दन म्हणती तयाला मेला रे मेला म्हातारा 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 मेला रे मेला नवा तुमच्या घरात मेले तेव्हा उठून जातं का मरू द्या पुढे चाल आता म्हातारा मेले दहन देऊन तर जा की पुन्हा तिसऱ्याला नका येऊ 10व्याला नका येऊ दहन देऊन जा म्हाताऱ्याला अशात ना ज्या प्रकारे सायकल पंक्चर व्हावी आणि आपण भिंतीला येऊन टेकवावी त्याच न्यायानं हा देह देखील पंक्चर झाला की भिंतीला आणून लावतात त्यातनं म्हाताराच्या प्रेत घराच्या बाहेर आणलं भिंतीला लावलं सगळे स्वरिष्ठ मित्र बायका रडतायत बोंबलतायत म्हातारा मेला रे मेला 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 हॅलो आता म्हाताऱ्याची आंघोळी तयार केली गरम पाणी केलं पाठ मांडला म्हाताराला 4 चौकान धरला पळून जाईल म्हणून म्हातार धरलं पाटावर आणलं आंघोळ घालायला सुरुवात झाली आंघोळ घालताना म्हातारी 4 मुलांनी रडत असते रडत म्हातारी पोरांना सांगत असते हे माझ्या बाबाने आता कसा वयाचा आहे त्या देवाचा मुडदा उचलला त्याला गबा गावलं नाही पण माझ्या बाबानो माझं तेवढं ऐकून घ्या अरे त्यांच्या हातातल्या अंगठ्या गळ्यातलं लाकीट तेवढं काढून घ्या आयुष्यभर या प्रपंचा करता मुलाबाळा करता नको त्या पद्धतीने नको त्या मार्गाने हव्यास करून हे सगळं सोडणं ना ऐश्वर मिळवेळ काय घेऊन चालास किती घेऊन चालास त्या प्रकारे म्हाताऱ्याचा अलंकार काढून घेतलं म्हाताला आंघोळ घातली म्हाताऱ्याची वरात पॅक केली शतडीनं वडकाली गुलाल टाकला वरात उचलली आणि स्मशान भूमीकडे निघाली म्हातारा मेला रे मेला म्हातारा मेला रे मेला म्हातारा मेला रे मेला म्हातारा मेला रे मेला चालला वय लक्ष्मण महाराज चला कार्यक्रम संपलाय का वेळ झालेली आपल्या कोरोनाच्या नियमाप्रमाणे 2 डबल कार्यक्रम झाल्यामुळे वेळ संपलेला आहे आपला तसा 9ला संपला पण 1 तास आपण जास्त घेतलेला आहे ज्ञानेश्वर हॅलो माताजी तुम्हाला धन्यवाद 6 वाजल्यापासून समोरच्या महिला मंडळ बसल्यात आणि आता 10 वाजतात कमीत कमी 4 ते 5 तास झालं तुम्ही एका जागेवर बसलात त्याबद्दल धन्यवाद उद्या रात्र 8 ते 10 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार